हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत अगदी नवीन रेसिपी, जी सगळ्यांनाच घरगुती अगदी सहजपणे बनवता येईल. अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपण इथे आज बनवणार आहोत. त्यासाठी चला तर मग स्टार्ट करूया. इथे मी घेतलेले आहेत बटाटे, 2 बटाटे घेतलेले आहेत. ते आपण अशा प्रकारे सोलून घेणार आहोत. पूर्णपणे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण दोन्ही बटाटे सोलून घेऊयात. बघा, आता आपण त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि एकदम सहजासहजी कमी टायमात आपल्याला जर अगदी काही झटपट बनवायचं असेल तर आपण हे अगदी सहजपणे बनवू शकतो आणि खूप टाईमही लागत नाही आणि खायला तर टेस्ट अगदी खूप सुंदर लागते. त्यामुळे चला सगळ्यांनी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यांनी रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहेत. आता हे काप आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. मस्त बघा, अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. आता आपण हे काप धुवून घेतलेले आहेत. चला तर हे 2 मिनटं बाजूला ठेवूया. आता एक बाउल घेतलेला आहे. आपण त्यामध्ये आता आपण घेणार आहोत लाल तिखट, मीठ, हळद आणि अर्धा चमचा हिंग. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ज्या बटाट्याचे काप केलेले आहेत ते आपण यामध्ये सर्व घालणार आहोत आणि एक 10 मिनटं आपण त्याला रेस्ट देणार आहोत. सर्व व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं आपण तसेच ठेवणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये मसाला मुरला जाईल. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित त्याला मसाला लावून घ्यायचा आहे सर्व आणि आपण 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. आता आपण हे 10 मिनटं ठेवलेलं होतं, जे पूर्णपणे भिजलेलं आहे. आता इथे आपण रवा घेतलेला आहे. हे आपण रव्यामध्ये बुडवून अशा प्रकारे सर्व मस्त बुडवून कोट करून घ्यायचं आहे आणि आपण तवा ठेवलेला आहे त्यावरती घालायचं आहे तेल. अशा प्रकारे तेल घालायचं आहे आणि आपण जे सर्व बटाट्याचे काप आहेत ते अशा प्रकारे त्यावरती ठेवणार आहोत. रव्याने अतिशय सुंदर अशी चव लागते त्या बटाट्याच्या कापांची. खूप सुंदर लागतात खायला आणि अगदी कमी वेळात मस्त अशी चटपटीत होणारी रेसिपी आहे ही. अशा प्रकारे आपण ते 5-1 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. सर्व काप आपण अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि तेलही खूप लागत नाही. बघा मस्त अशा प्रकारे आपण आता एक साईड पूर्ण व्यवस्थित शेकून घेतलेली आहे. आता दुसऱ्या साईडने घेऊया. अशा प्रकारे आपण आता हे सर्व काढून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये सर्व करूया. चला तर मग अगदी कमीत कमी वेळात आपली रेसिपी तयार आहे. बघा मस्त सुंदर असे काप दिसत आहेत
सगळ्यांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.